नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासनामार्फत अंगणवाडी भरती निघालेली आहे। शैक्षणिककरता या ठिकाणी तुमची 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंतची आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वेतन या ठिकाणी किती असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती पूर्व यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। त्याचबरोबर आपण इतर 2 जिल्ह्यांविषयीच्या जाहिरातीविषयी देखील या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वॅकन्सीज आहे। या पदासाठी तुम्हाला 5,425 रुपये दरमहा वेतन या ठिकाणी दिलं जाईल। किमान तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तुम्ही ज्या एरियातून अर्ज करत असाल त्या एरियात त्या ठिकाणी तुम्ही रहिवासी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा तुमची 1/8/2024 या ठिकाणी काउंट केली जाईल 18 ते 35 वर्षापर्यंत, आणि विधवा उमेदवार जे असतील त्यांना 40 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी रिक्त जागा असलेल्या केंद्रांची नावे दिलेली आहेत। तर या ठिकाणी अमरावती पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील फ्रेझरपुरा, बिच्छुटेकडी व नागपूर पेठ या ठिकाणी 3 उर्दू भाषिक जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जाहिरातीमध्येच दिलेला आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पूर्व अमरावती ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत जमा करायचे आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी या ठिकाणी आहे। या ठिकाणी मंडणगड शहरासाठी कोदर गावठाण या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 5,500 रुपये इतके दरमहा या ठिकाणी दिलं जाईल। वास्तव्याची अट देखील या ठिकाणी सेम आहे। वयमर्यादा देखील या ठिकाणी सेम दिलेली आहे। अर्ज जे आहे तुम्ही 8/8/2024 पर्यंत या ठिकाणी 5-6 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत त्या ठिकाणी 15 दिवसाच्या आत या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वास्तव्याची अट देखील सेम आहे। त्याचबरोबर वयाची अट देखील सेम या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 1/8/2024 ते 10/8/2024 दरम्यान शासकीय सुट्ट्या वगळून या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहे तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय, सिल्वर मून फ्लॅट नंबर 1, ड्रीम सिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक या ठिकाणी तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जमा करायचे आहेत। या ठिकाणी नाशिक शहरासाठी वडारवाडी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर कळवण शहरासाठी रामनगरसाठी एक वॅकन्सी आहे। इगतपुरी शहरासाठी जोगेश्वरी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणचा ॲप्लिकेशन फॉर्म देखील आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। 3ही जाहिराती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। सर्व पदांसाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा आणि शैक्षणिककरता या ठिकाणी सेम या ठिकाणी सर्व जिल्ह्यांसाठी ठेवण्यात आलेले आहेत। वेतनमानामध्ये या ठिकाणी थोडाफार फरक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिराती व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।